Hello friends, good morning to all of you. Today we are going to get information about language study section of standard 8 page 15. Here we are going to understand the forms of degrees. Okay, so you have to listen it very carefully and try to understand. Open your book, page 15. You will see that a question is given there: degrees of comparison of adjectives. Read the following sentences. First sentence is there: Yatin is strong. Amit is stronger than Yatin. Praveen is strongest of all. Three sentences are given there, and you have to focus on the word where I have underlined. Yatin is strong. The underlined word is strong. Amit is stronger than Yatin. Stronger is underlined word. Praveen is the strongest of all. Strongest is underlined word. So these are the three forms of degrees: strong, stronger, strongest. Strong is in the first sentence, stronger is in the second sentence, and strongest is in the third sentence. Okay, strong, stronger, strongest. So when we have to compare, we use these degree forms. Okay, तुलना करत असताना we use degree forms. Strong is used in positive degree. Second form is stronger is used in comparative degree, and strongest is used in superlative degree. There are three forms of degrees. You will see on the page 16 of your book. So the clarification is given here in sentence 1. When you focus sentence 1, you will see that the adjective strong in this sentence, the strong is an adjective. Is it in the simple form? ते पहिल्या रूपामध्ये आहे, साध्या रूपामध्ये आहे. इट इज कॉल्ड अ पॉझिटिव्ह डिग्री. त्याला म्हटलं जातं पॉझिटिव्ह डिग्री असं त्याला म्हटलं जातं. सेकंड सेंटेन्समध्ये बघा, अमित इज स्ट्रॉंगर दॅन यतीन. इथं स्ट्रॉंगर हा शब्द आहे. स्ट्रॉंगर हे जे आहे हे कंपॅरेटिव्ह फॉर्ममध्ये आहे, डिग्रीच्या दुसऱ्या रूपामध्ये आहे, आणि त्याचं नाव आहे स्ट्रॉंगर. ओके, तर स्ट्रॉंगर हे कधी वापरायचं? वेन यू आर गोइंग टू कम्पेअर, जेव्हा तुम्ही तुलना करत आहात बिटवीन टू थिंग्स, दोन गोष्टींची जेव्हा तुम्ही तुलना करत आहात त्यावेळेला तुम्हाला स्ट्रॉंगर वापरता येतं. आणि तिसरं सेंटेन्स बघा, प्रवीण इज द स्ट्रॉंगेस्ट ऑफ ऑल. प्रवीण हा सर्वांच्या मध्ये बळकट आहे, स्ट्रॉंगेस्ट आहे. इथं आहे ते सुपरलेटिव्ह डिग्री. जेव्हा सर्वोत्तम एखादी गोष्ट आपल्याला दाखवायची असते तर त्यावेळेला आपण काय करतो? स्ट्रॉंगेस्ट वापरतो, म्हणजे तिसरं फॉर्म वापरतो डिग्रीचं, आणि त्याचं नाव आहे सुपरलेटिव्ह डिग्री. पहिली आहे ती पॉझिटिव्ह, ती सिम्पल फॉर्ममध्ये असते. सेकंड आहे ती कंपॅरेटिव्ह, ती असते ती सेकंड फॉर्ममध्ये असते. आणि थर्ड जी आहे ती म्हणजे सुपरलेटिव्ह, आणि ती असते स्ट्रॉंगेस्ट किंवा सर्वोत्तम एखादी गोष्ट दाखवत असताना किंवा सर्वात छान गोष्ट दाखवत असताना, सर्वात बेस्ट गोष्ट दाखवत असताना आपण स्ट्रॉंगेस्टचा वापर करतो. तर एक गोष्ट आपल्या लक्षामध्ये आली असेल की स्ट्रॉंग, स्ट्रॉंगर, स्ट्रॉंगेस्ट, स्ट्रॉंग पॉझिटिव्ह डिग्री, स्ट्रॉंगर कंपॅरेटिव्ह डिग्री, स्ट्रॉंगेस्ट सुपरलेटिव्ह डिग्री. येते लक्षात? सो यू हॅव टू अंडरस्टँड दीज थ्री थिंग्स. आता बघा, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? पेज आपण आता 16 वरती आहोत. पेज 16 वरती आपल्याला काय करायचं आहे बघा, की इथं आपल्याला टेबल दिलेलं आहे. यू हॅव टू फिल इन द करेक्ट फॉर्म ऑफ डिग्री. वरती बघा 3 कॉलम्स आहेत. त्याच्यामध्ये पहिल्या कॉलममध्ये आहे तो पॉझिटिव्ह डिग्रीचा फॉर्म आहे. दुसरा जो आहे तो कुठला फॉर्म आहे बघा, तो कंपॅरेटिव्ह दिसतो. आणि तिसरा जो आहे तो तिसरा कुठला आहे? सुपरलेटिव्ह दिसतो. तर त्याच्यामध्ये काही भरलेलं आहे आणि काही भरायचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, पॉझिटिव्ह फॉर्ममध्ये बेसिक जो ॲडजेक्टिव्ह असतं किंवा मूळ ॲडजेक्टिव्ह असतं त्याला प्रत्यय किंवा सफिक्स लागत नाही. म्हणून बघा,
पहिल्या ठिकाणी आपण KIND काइंड लिहिणार. काइंड कंपॅरेटिव्हमध्ये ER प्रत्यय लागतो म्हणून KINDER लिहिलं काइंडर. आणि सुपरलेटिव्हमध्ये EST प्रत्यय लागतो म्हणून त्याला म्हणायचं काइंडेस्ट. KINDEST काइंडेस्ट. ओके, काइंड, काइंडर, काइंडेस्ट. बरोबर आहे का? दुसरं बघा, हेल्दी, हेल्दियर, हेल्दिएस्ट. आता पहिला त्याचा फॉर्म आहे तो HEALTHY हेल्दी. त्याच्यानंतर काय झाले बघा, HEALTHIER शेवटचं Y निघून गेले आणि त्या ठिकाणी I लिहून आपण इयर प्रत्यय लावले. म्हणजे पॉझिटिव्हचं कंपॅरेटिव्ह फॉर्म करत असताना जर शेवटी Y असेल तर ते Y निघून त्या ठिकाणी I लिहावं आणि ER प्रत्यय लावायचं आणि पुढं तसंच मग HEALTHIEST हेल्दिएस्ट. बरोबर आहे का? पुन्हा नियर, नियरर आणि नियरेस्ट. बघा, नियर, नियरर आणि नियरेस्ट. जवळ, जवळ, त्यापेक्षा जवळ आणि सर्वात जवळ. म्हणजे नियर बेसिक फॉर्म झाला, पॉझिटिव्ह फॉर्म झाला. त्यानंतर पुढे आपण लिहिले नियरर, ER प्रत्यय लागला, तिथे झाला कंपॅरेटिव्ह फॉर्म. आणि त्यानंतर सुपरलेटिव्ह फॉर्म तो झाला नियरेस्ट, NEAREST नियरेस्ट. तसंच फाईन, फायनर, फायनेस्ट. आणि त्याच्या खाली जे तुम्हाला पूर्ण करायचं आहे, अर्लीचं दिले, स्मॉलचं आहे ते पूर्ण करायचं आणि हायचं पूर्ण करायचं. ओके, कंपॅरेटिव्ह फॉर्ममध्ये ER ॲज सफिक्स प्रत्यय लागतो आणि सुपरलेटिव्हमध्ये EST प्रत्यय लागतो. ओके, पॉझिटिव्ह फॉर्म देर इज नो एनी सफिक्स, कंपॅरेटिव्ह फॉर्म ER ॲज अ सफिक्स and superlative degree form EST is the suffix. Okay, so it is clear now. But डिग्री फॉर्म करत असताना आपल्याला जे पाहिलं की कंपॅरेटिव्हमध्ये ER, सुपरलेटिव्हमध्ये EST प्रत्यय लागतो. पण जे मोठे शब्द असतात, मोर दॅन 2 सिलेबल्स, 2 पेक्षा जास्त शब्दावयव असतात, त्या ठिकाणी मात्र हा नियम लागू होत नाही, तर त्याला एक्सेप्शन्स आहेत. आता तो तुम्हाला दिसतं चित्रामध्ये किंवा तुम्हाला व्हिडिओवरती दिसत असेल बघा की ॲन्सियंट हा शब्द, त्याने उदाहरण दिले बघा. पहिले दिले सक्सेसफुल. आता पॉझिटिव्ह डिग्री सक्सेसफुल झालं, मग सुपरलेटिव्ह आपल्या हिशोबानं काय पाहिजे, सक्सेसफुलर असं पाहिजे होतं. ते असं होत नाही. तर काही ठिकाणी एक्सेप्शन अपवाद बघा की ज्यांचा शब्दावयव 2 पेक्षा जास्त आहे, ज्या शब्दामध्ये जास्त 2 पेक्षा जास्त शब्दावयव आहेत, मोर दॅन 2 सिलेबल्स, त्या ठिकाणी कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये मोर आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये मोस्ट. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये मोर आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये मोस्ट हा प्रत्यय लागतो. गिव्ह द कंपॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह फॉर्म्स ऑफ. आता पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. पॉझिटिव्ह आहे ॲन्सियंट म्हणजे प्राचीन, कंपॅरेटिव्हमध्ये आहे मोर ॲन्सियंट. ॲन्सियंटच्या पुढं ॲन्सियंट न होता मोर ॲन्सियंट होतं आणि सुपरलेटिव्हमध्ये मोस्ट ॲन्सियंट होतं. काय होतं, मोस्ट ॲन्सियंट होतं. त्यानंतर पुढचं आहे स्पेशल, मोर स्पेशल, मोस्ट स्पेशल. त्यानंतरचं पुढचं काय आहे बघा, तुम्हाला दिसेल इथं. त्यानंतरचं पुढचं काय आहे बघा इथं, तर ते आहे सिग्निफिकंट. मोर सिग्निफिकंट हे कंपॅरेटिव्हमध्ये झालं आणि मोस्ट सिग्निफिकंट हे जे झालं सुपरलेटिव्हमध्ये झालं. ॲडव्हान्स्ड, मोर ॲडव्हान्स आणि मोस्ट ॲडव्हान्स. ॲक्युरेटमध्ये मोर ॲक्युरेट आणि मोस्ट ॲक्युरेट. आता इथे वेन इन अ लाईन ऑफ अ पोयम बघा, हा झाला दुसरा प्रश्न. त्याच्या पुढे एक प्रश्न आहे तो आहे फिगर ऑफ स्पीचचा. फिगर ऑफ स्पीच याचा अर्थ आहे अलंकार. आणि इथं जो या कवितेमध्ये जो अलंकार आलेला आहे त्याचं नाव आहे पर्सोनिफिकेशन. त्याला म्हणायचं चेतना गुणोक्ती. पर्सोनिफिकेशन हा जो फिगर ऑफ स्पीच आलेला आहे हा कधी होतो त्यांनी सांगितले बघा. व्हेन इन अ लाईन ऑफ अ पोयम ह्युमन कॅरेक्टरिस्टिक्स आर गिवन टू समथिंग नॉन ह्युमन. ह्युमन कॅरेक्टरिस्टिक्स आर गिवन टू समथिंग नॉन ह्युमन. मानवाचं एखादं गुणवैशिष्ट्य निर्जीव वस्तूला लावलं किंवा दुसऱ्या वस्तूला लावलं, निर्जीव म्हणू शकत नाही आपण, मनुष्य नसणाऱ्या वस्तूला लावलं की तिथे जो अलंकार होतो त्याला म्हणायचं पर्सोनिफिकेशन किंवा चेतना गुणोक्ती. वेन इन अ लाईन एखाद्या ओळीमध्ये ऑफ अ पोयम कवितेच्या ह्युमन कॅरेक्टरिस्टिक्स आर गिवन टू समथिंग नॉन ह्युमन. मनुष्य नसणाऱ्या माणसाला माणसाचा एखादा गुण लावला की तिथे जो फिगर ऑफ स्पीच होतो, अलंकार होतो, त्याला आपण काय म्हणतो, पर्सोनिफिकेशन असं म्हणतो. एक्झाम्पल बघा,
हमिंग ट्रीज, हमिंग म्हणजे गुणगुणणारी, ट्रीज म्हणजे झाडं. आता झाडं कधी गुणगुणतात का? नाही. गुणगुणणे हा कोणाचा गुण आहे? तर तो फिगर ऑफ ह्युमन बिईंगचा आहे, माणसाचा आहे. म्हणून तिथं हमिंग ट्रीच्या ठिकाणी जो फिगर ऑफ स्पीच झाला आहे तो फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय म्हणायचं त्याला काय म्हणायचं? हमिंग ट्रीला तिथं जो फिगर ऑफ स्पीच झाला आहे तो म्हणजे पर्सोनिफिकेशन. रनिंग रिव्हर, धावणारी नदी, तर नदी कधी धावते का? नेवर. तर धावतं कोण? ह्युमन बिईंग, मनुष्य. पण त्याचा गुण तिथं दिला असल्यामुळं जो फिगर ऑफ स्पीच तिथं झाला आहे त्याला म्हणायचं पर्सोनिफिकेशन. तसंच स्विमिंग, फ्लावर्स, असे काही एक्झाम्पल्स तुम्हाला कवितेमधून शोधून लिहायची आहे. तर लँग्वेज स्टडी सेक्शनमध्ये आपण पाहिलं बघा की 3 फॉर्म्स ऑफ डिग्रीज पाहिले. पहिला जो फॉर्म आहे तो पॉझिटिव्ह फॉर्म, सेकंड आहे तो कंपॅरेटिव्ह फॉर्म, थर्ड आहे तो सुपरलेटिव्ह फॉर्म. ओके. आणि त्यानंतर द वर्ड्स हू आर मोर दॅन 2 सिलेबल्स, 2पेक्षा जास्त शब्दावयव असतील तर त्या ठिकाणी जो फिगर ऑफ स्पीच होतो तो आहे त्या ठिकाणी 2 किंवा 2पेक्षा जास्त जेव्हा शब्दावयव असतात त्यावेळेला कंपॅरेटिव्ह करत असताना मोअर आणि सुपरलेटिव्ह करत असताना मोस्ट हा डिग्री फॉर्म तिथं लागतो. आणि मग आपण एका नवीन फिगर ऑफ स्पीचचा उल्लेख इथे केला तो म्हणजे पर्सोनिफिकेशन. म्हणजे ह्युमन कॅरेक्टरिस्टिक्स आर गिवन टू समथिंग नॉन ह्युमन, म्हणजे मनुष्याचा गुण हा मनुष्य नसणाऱ्या माणसाला दिला की तो फिगर ऑफ स्पीच त्या ठिकाणी होतो.